निवडणुका संपल्या की मुद्दा बाजूला जातो आणि निवडणुका आल्या की परत तो मुद्दा येतो. हा अनुभव आम्ही गेले 2 वर्ष थेट पाईपलाईन झाल्यापासून घेतोय. आणि म्हणून काल सुद्धा सर्वच महायुतीच्या लोकांनी याच्यावर बरीच वक्तव्य गेल्या 2-3 दिवसामध्ये केली आणि मग मी निर्णय घेतला की पुन्हा एकदा या थेट पाईपलाईनची उजळणी लोकांच्या समोर करावी. मला टार्गेट करा, मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईन, परंतु माझ्यामुळे कोल्हापूरकरांना वेठीस धरू नका. असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात, वाल बंद करायचा प्रयत्न करतात, अशा कुठल्या गोष्टी होता कामा नाहीत. हे राजकीय अभिनय बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या. मी तुम्ही करताय असं म्हणत नाही त्यांना, परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा. कारण की हे पाणी एकटं व्हेंटिलेटरच्या घरात जात नाही, तर 7 लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात. त्यामुळे हा खुलासा मी असं डोळे बंद करून या ठिकाणी बघायचं तर मी त्याला उपाय करू शकत नाही. माझ्याकडून आता याच्यावर अजिबात मी चर्चा करणार नाही. मी ही भूमिका मांडलेली आहे आणि आज तुमच्या माध्यमातून, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज सुद्धा हे लाईव्ह लोक अनेक बघतायत. कोल्हापुरातल्या लोकांना सुद्धा ही लिंक आम्ही आज सगळीकडे व्हायरल करणार आहे. त्यांनी त्याच्यात बघून घ्यावं आणि मित्र